नमस्कार मंडळी. आज आपण पालक पनीर आलू पराठा पाहणार आहोत. बघा मस्त असे चमचमीत हे पालक पनीर आलू पराठा होतात. खायला अप्रतिम लागतात. जर मुलं पालक खाण्यासाठी कंटाळा करत असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही मस्त असा पराठा पण मुलांना देऊ शकता. मुलं आवडीने खातील. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी बघा 1 ते 1.5 पाव मी यामध्ये पालक घेतलेला आहे. हा पालक आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने पालक छान असा मऊ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता हा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये हा पालक घालून घ्यायचा आहे. यामध्ये बघा आता थोडेसे मसाले घातलेले आहे, जिरं घातलेलं आहे, धनिया पावडर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला होता तो घातलेला आहे. बघा याची छान अशी आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे जे पालक प्युरी आहे हे घालून घ्यायची आहे आणि याचं छान मस्त असं पोळीसारखं आपल्याला सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं. पोळीसाठी जसं मळतो ना आपण त्या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता आलू घेतलेले आहे. आता हे आलू आपल्याला कुस्करून घ्यायचे बघा. आता मी हे खिसणीने खिसून घेत आहे आलू. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे आलू आहेत छान असे कुस्करून घेतलेले आहे. त्यामध्ये बघा हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे, लसूण आणि हिरव्या मिरचीचा. थोडंसं लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे. धनिया पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे. बघा संपूर्ण जिरं घातलेलं आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर सुद्धा मी घातलेला आहे. बघा अशा पद्धतीने आता मिश्रण जे आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बाजूला ठेवूया. बघा तवा ठेवलेला आहे. तो वरती बघा एक गोळा घेतलेला आहे छोटासा कणकेचा. बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा आता जे आलूचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याचं छान असं आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चाकी बनवून घ्यायची आहे आणि याची आपल्याला छान असा मस्त असा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. बघा छान असा मस्त असा पराठा लाटून झालेला आहे. आता हा पराठा आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे. बघा तेल, तूप, बटर तुम्हाला जे काही आवडत असेल ते घालून याच्यावरती खरपूस असा मस्त शेकून घ्यायचा आहे. बघा खालून तेल घातलेलं आहे, वरून सुद्धा याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मस्त तेल लावलेलं आहे याला भरपूर. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा आता अशा पद्धतीने सर्व असा पराठा शेकून घेतलेला आहे. बघा मस्त असा खरपूस पराठा जो भाजून झालेला आहे. अशाच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा बनवलेला आहे आणि तो सुद्धा छान असा मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे. दह्याबरोबर, सॉस बरोबर किंवा लोणच्या बरोबर किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीचा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही बनवू शकता. खूप छान लागतात आणि यामध्ये जे स्टफिंग आलूच आहे त्यामध्ये आपण पनीरचं सुद्धा बनवू शकता. बघा अशा पद्धतीने छान असा मस्त असा पराठा जो आहे तो शेकून घेतलेला आहे. बघा सर्व बाजूने छान असा पराठा शेकून झालेला आहे. त्यानंतर आपण आता डिशमध्ये घेणार आहोत. बघा आता हे पराठे छान मी असं घरचं घट्ट लावलेलं दही आहे आणि ठेचा आहे. बघा अप्रतिम असे लागतात हे पराठे. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा मस्त असं दह्याबरोबर तो खूप छान लागतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.